नमस्कार मित्रांनो, फोटो आर्ट विथ एम सतीश या यूट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ही सर्व कर्मचारी वर्गासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, कारण सर्वांची निवडणुकीकरता आपल्या ड्युटी ह्या लागलेल्या आहेत। अशा महत्त्वपूर्ण कार्यात केंद्राध्यक्ष यांची जबाबदारी ही खूप मोठी आहे। केंद्राध्यक्ष यांना सतर्कतेने आणि बुद्धिचातुर्याने मतदानाच्या दिवशी आपले कर्तव्य पार पाडावे लागते। म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये मतदानाच्या दिवशी ईव्हीएम याविषयी करावयाच्या ज्या काही स्टेप बाय स्टेप संपूर्ण कृती आहे याचा आढावा घेणार आहोत। कृपया आपण सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघावा ही विनंती। मतदानाच्या दिवशी 5:30 वाजता आपल्याला मॉकपोल सुरू करायचा आहे। मॉकपोल घेतेवेळेस किमान 2 मतदान प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असावे आणि नसल्यास 5:45 आपण मॉकपोल सुरू करावी। सर्वप्रथम आपल्याला ईव्हीएम मशीनची जोडणी त्या ठिकाणी करायची आहे। प्रथमतः बीयूला व्हीव्हीपॅट आणि व्हीव्हीपॅटला मतदान यंत्र म्हणजे सीयू, अशा पद्धतीनं आपल्याला त्यामध्ये वायर हे जोडून घ्यायचे आहे। बीयू आणि व्हीव्हीपॅट त्याचबरोबर मतदान कक्षामध्ये आपल्याला या गोष्टी ठेवायच्या आहेत। सीयू हा जे मतदान अधिकारी आहे यांच्या टेबलवर त्या ठिकाणी ठेवायचे आहे। अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला मतदान केंद्रामध्ये ईव्हीएम मशीनची या ठिकाणी जोडणी करून घ्यायची आहे। सर्वप्रथम व्हीव्हीपॅटचा जो काळा नॉब आहे तो उभा या ठिकाणी आहे का नाही हे बघून घ्यायचे आहे, म्हणजे करायचं आहे। व्हर्टिकल स्थितीमध्ये त्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे। सीयूचा स्विच हे सर्वप्रथम ऑन करायचा आहे आणि ऑन केल्यानंतर सुरुवातीला ज्या 7 पेपर स्लिप त्या ठिकाणी पडतील याची आपण खात्री करायची की ते 7 वेळा पडलेल्या आहेत किंवा नाही। सीयू ऑन केल्यानंतर सुरुवातीला निघालेल्या 7 पेपर स्लिप ह्या त्यामध्ये पडल्याची आपल्याला खात्री करून घ्या। तदनंतर सीयू क्लिअर करासाठी सीआरसी ही करावी लागते। टोटल बटन दाबून 0 मतांची खात्री करा व व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये पेपर स्लिप नसल्याचे उपस्थित प्रतिनिधी यांना दाखवा। बीयूवर किमान 50 मते आपल्याला या ठिकाणी द्यावे लागतील। मतदान कक्षामध्ये प्रतिनिधी यांनी मतदान अधिकाऱ्या यांच्या समक्ष हे मतदान करायचं आहे। यामध्ये प्रत्येक उमेदवाराला 1 मत द्यायचं आहे आणि नोटाला सुद्धा या ठिकाणी आपल्याला मत द्यायचं आहे। अशा पद्धतीने 50 मते दिल्यानंतर त्या मतांची नोंद मतदान अधिकारी यांनी करावायची आहे। 50 मते दिल्यानंतर सीयूचे क्लोज बटन आपल्याला त्या ठिकाणी दाबावायचे आहे। नंतर सीयूचे रिझल्ट बटन दाबून त्या ठिकाणी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी सीयू वरती जे काही आपल्याला मिळालेली मतांची नोंद आहे ती त्या ठिकाणी नोंदवून घ्यायची आहे। नंतर व्हीव्हीपॅट मधील जे ड्रॉप बॉक्स आहे त्याच्यामधल्या सर्व स्लिप ह्या बाहेर काढायच्या आहेत। दिलेले मतदान 50 आणि सुरुवातीला पडलेल्या 7 चेक झालेल्या स्लिप्स त्या ठिकाणी अशा एकूण 57 स्लिप्स आपल्याला बाहेर काढायच्या आहेत। उमेदवार स्लिप निहाय आपल्याला त्या ठिकाणी मोजणी करून घ्यायची आहे। उमेदवारासमोर किंवा त्या ठिकाणी मतदान प्रतिनिधी जे कोणी असतील त्यांच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी मत मोजणी टाईप ते आपल्याला मोजून घ्यायचे आहे। मॉकपोल रिझल्टचा ताळमेळ आपण घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधींना बीयूवर जे केलेलं आपलं सर्व मतदान आहे त्या मतदान हे त्या ठिकाणी त्यांना खात्रीपूर्वक दाखवल्यानंतर आपल्याला पुन्हा टोटल बटन दाबून एकंदरीत मतांची संख्या ही त्या ठिकाणी बघायची आहे। व्हीव्हीपॅटच्या ड्रॉप बॉक्समध्ये पेपर स्लिप नसल्याचे उपस्थित प्रतिनिधींना दाखवायचं आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी सर्व मते हे पुसून टाकायचे आहे, म्हणजे आपल्याला क्लिअर हे बटन त्या ठिकाणी दाबायचे आहे। तदनंतर सीयूचा स्विच बंद करायचा आहे
आणि सीयू मतदानाकरता सील करण्याची प्रक्रिया आपल्याला सुरू करायची आहे। त्या ठिकाणी आपण ग्रीन पेपर सील, स्पेशल टॅग आणि जे काही आपली पट्टी आहे पट्टी सील वगैरे ह्या त्या ठिकाणी आपल्याला घेऊन त्याच्यावर मतदान अधिकारी आणि PRO म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष यांची सही घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सीयू सीलिंग करायची आहे। आणि त्यानंतर व्हीव्हीपॅटचा जो ड्रॉप बॉक्स आहे त्याला ॲड्रेस टॅगने हे सील करायचं आहे आणि याच्यावर सुद्धा प्रतिनिधी, मतदान प्रतिनिधी, मतदान अधिकारी आणि PRO यांनी स्वाक्षऱ्या करायच्या आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सीयू आणि व्हीव्हीपॅटचा ड्रॉप बॉक्स हा आपल्याला सील करून घ्यावायचा आहे। मॉकपोल झाल्यानंतर मॉकपोल सर्टिफिकेट म्हणजे जोडपत्र 5 भाग 1 अभिरूप मतदान प्रमाणपत्र हे केंद्राध्यक्षांनी अचूकपणे भरवायचं। मतदानाला सुरुवात करताना मतदान अधिकारी क्रमांक 2 याकडे मतदार नोंद वहीत नमुना 17A यामध्ये केंद्राध्यक्ष यांनी स्वाक्षरी करून नियंत्रण युनिट तपासणी केली आहे व एकूण मते हे 0 असल्याचे आढळून आले आहे अशी आपल्याला त्या ठिकाणी शाईने नोंद करायची आहे। नंतर सीयूचा स्विच हा सुरू करून EVM मतदानाकरता तयार ठेवायचा आहे। या वेळेस सकाळचे 7 वाजता आपल्याला त्या ठिकाणी मतदानाला सुरुवात करायची आहे। नंतर जसे मतदार येतील रांगेमध्ये त्यांना त्या ठिकाणी उभं करून मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2 आणि मतदान अधिकारी 3 यांच्या मार्फत या ठिकाणी दिवसभरात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल। संपूर्ण मतदान प्रक्रिया घेतल्यानंतर मतदान आपल्याला पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता आपल्याला जे रांगेमध्ये मतदार उभे असतील तर अशा वेळी शेवटच्या मतदाराला 1 नंबरची चिठ्ठी देऊन त्या सर्वांचं मतदान त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचं आहे। सीयू वरील टोटल बटन दाबून एकूण मतांची संख्या ही अवश्य आपल्याला नोंदवायची आहे। 17C मध्ये अनुक्रमांक 6 वर आणि केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये अनुक्रमांक 10 वर आणि इतर आवश्यक फॉर्मवर आपल्याला या सर्व झालेल्या मतांची या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सीयूचे क्लोज बटन त्या ठिकाणी दाबून आपल्याला केंद्राध्यक्ष यांना घोषणापत्र त्या ठिकाणी सादर करायचे आहे। सीयूचे स्विच हे बंद करायचं आहे। त्यानंतर व्हीव्हीपॅटचा जो नॉब आहे तो आडवा म्हणजे हॉरिझॉन्टल हे या स्थितीत ठेवायचा आहे। नंतर BU आणि व्हीव्हीपॅटचे केबल त्या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि सीयू, BU, व्हीव्हीपॅट हे जे कॅरिंग केस आहे याच्यामध्ये टाकून आपल्याला ते ॲड्रेस टॅगने ते सील करायचे आहे आणि त्यावर सुद्धा सर्वांच्या त्या ठिकाणी सह्या घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीनं सर्व प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मशीन ही सील करायची आहे। सर्व लिफाफ्यामध्ये सर्व नमुने व फॉर्म हे व्यवस्थित टाकून ते सर्व प्रकारचे भरून आपल्याला सर्व त्या ठिकाणी सोबत घ्यावायचे आहे। तसेच त्या ठिकाणचे आपण उभारलेले मतदान कक्ष आणि आपल्या जवळचे असलेले सर्व साहित्य हे गोळा करून आपल्याला आपल्या संकलन केंद्रावर वापस जायचे आहे। तर अशा पद्धतीनं मित्रांनो केंद्राध्यक्ष यांना मतदानाच्या दिवशी अनेक गोष्टी कराव्या लागतात। त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे घोषणापत्र आपल्याला त्या ठिकाणी वाचून दाखवायचे आहे ते अवश्यपणे त्याची कारवाई त्या ठिकाणी करायची आहे। दिलेल्या प्रत्येक वेळेस जे घोषणापत्र आहे मतदान सुरू करताना, मॉकपोल झाल्यानंतर, त्याचप्रमाणे मतदान बंद करताना आणि यदाकदाचित जर का मशीन बदलायचं काम पडलं तर त्या ठिकाणचं घोषणापत्र हे प्रत्येक वेळेस मतदान केंद्राध्यक्ष यांनी आवर्जून त्याचं पालन करावंच आहे। काही मतदान केंद्रावर हे CCTV लावलेले आहेत तर त्या ठिकाणी असलेली परिस्थिती बघता आपण चोखपणे सर्व गोष्टी या पूर्ण केल्या पाहिजे। अशा पद्धतीने मित्रांनो मतदानाच्या दिवशी केंद्राध्यक्ष यांना हे सर्व कामे क्रम बाय क्रम या ठिकाणी करावायचे आहे आणि लक्षपूर्वक ही गोष्ट आपल्याला करायची आहे। त्यामुळे माझी आपल्याला परत विनंती आहे की आपण मतदानाच्या दिवशी कार्य करत असताना या सर्व बाबी
या आवर्जून लक्षात ठेवाव्या. धन्यवाद.